नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला बनवणार आहे कोलंबी मसाला। त्यासाठी कोलंबी मी घेतलेली आहे आणि साफ करून धुवून त्याचा काळा धागा काढले सर्व आणि त्याला मीठ आणि हळद चोळून ठेवले। आणि हे आपलं वाटण्यासाठी घेतले मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि त्यामध्ये नंतर हा मिक्स मसाला घेतला घालायला, मीठ आणि वरून नंतर टोमॅटो। तर आता मी हे वाटून घेते ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घेऊन। आता मी गॅस पेटवते आणि तेल मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। असं वाटण तयार झालेलं आहे। तेल तापलेलं आहे आपलं, मी वाटण घालते। वाटण आपण चटपटपणा त्याच्या जाई परत परतून थोडीशी मी हळद घालते याच्यामध्ये, घालते एक पाव चमचा, जास्त नाही। मीठ टाकते, आपण कोलंबीला पण मीठ लावले, थोडं कमीच टाकायचं। आणि हा लाल मसाला टाकते। हा मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण कोलंबी घालूया आणि हे टोमॅटो घेतले मी, ते कापून घालूया। गॅस थोडा कमी ठेवते आणि हे आपलं पाणी आहे वाटण्याचं, ते जरासं घालते मी। ही कोलंबी अशी भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान लागते। आता मी झाकण देऊन ठेवते। तर तुम्हाला बघा, कोकम जर आवडत असेल तर कोकम सुद्धा तुम्ही टाकू शकता। अशी रसभरी ठेवली तर भाताबरोबर सुद्धा खाता येते, पण मी जरा सुकवणार आहे। तसं आपण आता बघूया आपली कोलंबी झाले का। वाव, मस्त झाले एकदम, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही कोलंबी झालेली आहे। ही कोलंबी उरणला असताना माझ्या आते भावांना, बहिणींना खूप आवडायची। आता पण ही बघितली त्याही तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि तुमच्या पण। तर चला मी गॅस बंद करते। मस्तपैकी खायला घेणार आता। आपली भन्नाट चवीची अशी कोलंबी तयार आहे। तुम्हाला ही कशी वाटली कोलंबी ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तो परत धन्यवाद।